अंतराळ दिनाच्या निमित्ताने हिमाचल प्रदेशातील एका शाळेत भाषण करताना भाजप नेते अनुराग ठाकूर यांनी विद्यार्थ्यांना अंतराळात जाणारे पहिले व्यक्ती कोण असा प्रश्न विचारला। त्यावर विद्यार्थ्यांनी नील आर्मस्ट्रॉंग असे उत्तर दिले। पण ठाकूर यांनी इतिहास आणि विज्ञानाला बाजूला सारून मुलांना सांगितले की अंतराळात जाणारे पहिले व्यक्ती हनुमानजी होते। मला वाटत होतं की अनुराग ठाकूर भाजपमधील एक उच्च शिक्षित व्यक्ती असेल, पण हाही येडपट निघाला। उलट हा माणूस तेथील प्राध्यापकांना सल्ला देतोय की आपल्या विद्यार्थ्यांना टेक्स्टबुकच्या बाहेर काढून वेद शिकवा। मित्रांनो बघा, हे सर्व जाणून बुजून चालू आहे, जेणेकरून बहुजनांची आताची पिढी अज्ञानी राहावी, भोळे भाविक भक्त अंधभक्त बनावी, धर्माचे झेंडे हाती घेऊन यांच्या राजकीय स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी या पिढीचा वापर करता यावा, यासाठी हे असे विचार पेरतायत। धर्माचा अभ्यास प्रत्येकानेच केला पाहिजे, त्याला माझा विरोध नाही, मी करतोच अगदी लहानपणापासून। अनुराग ठाकूर यांचा मुलगा लंडनमध्ये शिकतोय, त्याला नील आर्मस्ट्रॉंग शिकवले जाते आणि आपल्या पोरांना हनुमानजी। बहुजनांच्या पोरांची माथी भडकवण्याचे काम करणाऱ्या बहुसंख्य नेत्यांची राजकारण्यांची मुलं परदेशात जगाच्या रीतीनुसार शिकत आहेत, डिग्र्या घेत आहेत आणि आपल्या मुलांना धर्माच्या नावाखाली बुद्धिमुक्त केल्या जात आहे। विशेष म्हणजे हे आपल्या लक्षात येत नाही, देवभोडेपणा आपल्यात रुजवला की आपल्यातील चिकित्सक वृत्ती मरते। म्हणजे येथे हनुमानजीचा अपमान करणे, त्यांना कमी लेखणे वगैरे माझा उद्देश नाही। आपण तर हनुमानजीचे लहानपणापासून भक्त आहोत, मात्र धर्म वेगळा, व्यावहारिक शिक्षण वेगळे। धर्म ही खाजगी बाब आहे। उद्या UPSC किंवा राज्यसेवेच्या डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नमध्ये अंतराळाबद्दल लिहायचे झाल्यास तुम्ही हनुमानजीचे नाव लिहाल का? अंतराळात प्रवेश करणारा पहिला व्यक्ती युरी गगारिन होता आणि चंद्रावर पहिले पाऊल ठेवणारा नील आर्मस्ट्रॉंग। त्या अनुराग ठाकूरला विचारा की हनुमानजीच्याही आधी नारद मुनी अंतराळात भ्रमण करत होते, स्वर्गातले देवी देवता अंतराळामध्येच राहत होते, ब्रह्मा विष्णू महेश सगळे अंतराळामध्येच होते असे वेदात आहे। परीक्षित मुलांना ही उत्तरे लिहायला सांगाल का मग? अनुराग ठाकूरने एखाद्या कीर्तनात, प्रवचनात किंवा राजकीय भाषणात हे सांगितले असते तर ठीक होते, आपणही ते ऐकून घेतले असते। पण जर विद्यार्थ्यांसमोर अनुराग ठाकूरसारखा सुशिक्षित माणूस हे सांगत आहे तर कठीण आहे मित्रांनो। आपल्या मुलांना अशा नेत्यांच्या भाषणांपासून दूर ठेवा, यातच आपले हित आहे।